नमस्कार, स्वागत आहे पुन्हा तुमच्या माझ्या YouTube चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहे जिथे गेल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळते आणि तिथे गेल्यावर लोकांना जगण्याची एक नवीन दिशा मिळते। नागपूरच्या भूमीत अनेक संत आणि समाजसुधारक झाले, पण लोकांच्या मनात श्रद्धेने घेतले जाणारे एक नाव म्हणजे महान त्यागी बाबा जुमदेवजी। बाबांनी लोकांना फक्त भक्ती शिकवली नाही, तर चांगले जीवन जगण्याचा मार्ग दाखवला। त्यांना एकच संदेश होता, परमात्मा एक। जात धर्म श्रीमंती गरिबी या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी मानवतेचा संदेश दिला। आज नागपूरमधील परमात्मा एक आश्रमात हजारो सेवक येतात, कोणी मानसिक शांततेसाठी, कोणी संकटातून बाहेर पडण्यासाठी, तर कोणी फक्त मनाला समाधान मिळवण्यासाठी। आश्रमात गेल्यावर एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते। तिथे मोठमोठा आवाज नाही, दिसतो तो फक्त सेवाभाव, श्रद्धा आणि शांतता। अनेक लोक सांगतात की बाबांच्या मार्गावर चालल्यानंतर त्यांनी व्यसन सोडले, घरातील भांडण कमी झाले आणि आयुष्यात नवा आत्मविश्वास मिळाला। खरी शक्ती चमत्कारात नसते, तर माणसाच्या बदललेल्या विचारांमध्ये असते, आणि हेच बाबा जुमदेवजी लोकांना शिकवत होते। आजही हजारो लोक तिथे जातात आणि मनाला शांत करतात। परमात्मा एक मंत्र श्रद्धेने घेतात, कारण त्यांना विश्वास आहे की चांगले विचार आणि चांगले कर्म माणसाचे जीवन बदलू शकतात। जर तुम्हालाही कधी नागपूरला जाण्याची संधी मिळाली तर या आश्रमाला नक्की भेट द्या। कदाचित तिथली शांतता तुमच्या मनालाही एक नवीन दिशा देईल, कारण तिथं खरंच हजारो लोकांना जगण्याची एक नवीन संधी मिळाली, किंवा जगण्याची एक नवीन दिशा मिळाली आणि मनाला शांतता मिळाली। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।